भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडे महायुतीच्या स्टार प्रचारक पदाची जबाबदारी। सोमय्या हे यामिनी जाधव आणि रवींद्र वायकर यांचा प्रचार करणार। रत्नागिरी सिंधुदुर्गमधील महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्यासाठी राज ठाकरे प्रचाराच्या मैदानात 4 मे रोजी कणकवलीमध्ये राज ठाकरे यांची सभा। मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांची माहिती। सांगलीच्या पक्ष उमेदवार विशाल पाटलांचा वंचितचा पाठिंबा। सांगलीमध्ये चंद्रहार पाटील, संजय काका पाटील आणि विशाल पाटील अशी तिरंगी लढत। डोंबिवलीमध्ये उद्धव ठाकरे गटाला धक्का। ठाकरे गटाचे शहर प्रमुख विवेक खामकर यांच्यासह मोठे पदाधिकारी शिंदे गटात सहभागी। ठाण्यामध्ये मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। शरद पवार राज्याच्या राजकारणातील शकुनी मामा। निवडणुकीमध्ये शरद पवारांचा पराभव करायचा, सदाभाऊ खोत यांचा हल्लाबोल। कोट्यवधींची माया जमवणाऱ्या शिरूरच्या अभिनेत्याला शेतामध्ये काम करताना पाहिलंय का? मिटकरींचा ट्विट करत कोल्हेंवर निशाणा। तर कांदा उत्पादक संकटात असताना दिल्लीमध्ये झोपा काढल्या का? मिटकरी यांचा सवाल। खासदार श्रीकांत शिंदे आणि अमोल कीर्तीकर 2 मे रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार। महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे कल्याणमधून तर लोकसभा निवडणुकीमध्ये उत्तर पश्चिम मुंबईतून महाविकास आघाडीचे अमोल कीर्तीकर रिंगणार। बीडच्या तांदळवाडीमध्ये पंकजा मुंडे आणि शिवसंग्रामच्या ज्योती मेटे एकत्र। सप्ताहानिमित्त मेटे आणि मुंडे पहिल्यांदाच एका व्यासपीठावर। राजगडमध्ये शरद पवारांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड। हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्यानं शरद पवार आणि सुप्रिया सुळे कारण पुण्याला। मुख्यमंत्री शिंदे यांच्या 2 मे रोजीच्या बेळगाव दौऱ्याला महाराष्ट्र एकीकरण समितीचा विरोध। आमच्या विरोधामध्ये प्रचारासाठी शिंदेंनी येऊ नये, महाराष्ट्र एकीकरण समितीचा इशारा। कणकवली तालुक्यातील शिरवळ गावातील नागरिकांकडून राजकीय नेत्यांना प्रचारासाठी गावबंदी। गावामध्ये रस्ताच नसल्यामुळे संतप्त नागरिकांचा नेत्यांना विरोध। बारामतीनंतर शिरूरमध्ये देखील अपक्ष उमेदवाराला तुतारी हे चिन्ह। निवडणूक आयोगाकडून ट्रम्पेट वाद्याचा तुतारी असा उल्लेख। अमोल कोल्हेंची चिंता वाढणार। महायुतीला पराभव दिसू लागल्यानंच रडीचा डाव केला जातोय। तुतारी चिन्हाच्या गोंधळावरून कोल्हेंची टीका। तर माझा विजय निश्चित, कोल्हे यांच्याकडून विश्वास व्यक्त। पालघर लोकसभेसाठी वंचितच्या विजया ढिकर म्हात्रे यांच्याकडून साधेपणानं उमेदवारी अर्ज दाखल। उमेदवारी मिळत नसल्यानं खासदार राजेंद्र गावित यांनी वंचितला पाठिंबा द्यावा, विजया ढिकर यांचं आवाहन। प्रतापराव जाधव यांच्या पराभवासाठी माजी मंत्र्यानं 9 लाख रुपयांची पैज लावली। पैज हरल्यास माजी मंत्री सुबोध सावजी यांना 3.25 लाख रुपये द्यावे लागणार। प्रतापराव जाधव बुलढाण्यामधून शिंदे गटाचे उमेदवार। टॉर्च लावून महिलेची प्रसूती केल्याचा भांडूपच्या महानगरपालिकेच्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार। बालकासह आईचा देखील मृत्यू। वीज नसल्यानं डॉक्टरांकडून टॉर्च लावून महिलेची प्रसूती केल्याचा नातेवाईकांचा आरोप। फरार नीरव मोदीची अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यातील जमीन ताब्यात घेण्याची नोटीस। जमीन जप्तीसाठी पंजाब नॅशनल बँकेकडून नोटीस जारी। तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना दिल्ली पोलिसांचं समन्स। अमित शहा यांच्या एडिटेड व्हिडिओ प्रकरणासंदर्भात रेड्डी यांना उद्या चौकशीला हजर राहण्याचे निर्देश। भीमाशंकर मंदिरामध्ये 4 दिवस अभिषेक पूजा बंद। 20 एप्रिल ते 2 मे दरम्यान रुद्राभिषेक उत्सव असल्यानं भाविकांची अभिषेक पूजा बंद असणार। दिल्लीच्या तिहार तुरुंगामध्ये अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची भेट। केजरीवालांची प्रकृती ठीक, त्यांना इन्सुलिन देखील दिलं जात आहे। भेटीनंतर भगवंत मान यांची माहिती। महाराष्ट्र दिनानिमित्त राजधानी दिल्लीमध्ये महाराष्ट्र सदनाला आकर्षक विद्युत रोषणाई। दरवर्षीप्रमाणे यंदा देखील राजधानी दिल्लीमध्ये महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा होणार। छत्तीसगडमध्ये जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक। चकमकीमध्ये 8 नक्षलवाद्यांचा खात्मा। AK-47 रायफल। त्याचबरोबर काकेर जिल्ह्यातील टेमेटा जंगलामध्ये सुरू होती चकमक। T20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा। रोहित शर्माच्या नेतृत्वामध्ये भारतीय संघ मैदानात उतरणार। शिवम दुबे त्याचबरोबर संजू सॅमसन, ऋषभ पंत आणि चहल यांना संघात स्थान।